नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय मित्रांनो, इंद्राने आपल्या राणीसाठी सेपरेट ऑफिस मात्र आता बनवलंय. त्या ऑफिसवर अक्षरशः सुंदर अशी नेमप्लेटसुद्धा लावली आहे. परंतु आता इंद्राचं सरप्राईज राणीसाठी, परंतु तनिषाचा मात्र जळफळाट होतोय. तनिषाने नेमकं काय केलंय, नेमप्लेट का तोडली, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. मित्रांनो, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. आता मात्र आनंदाच्या वातावरणाला कसं गालबोट तनिषा लावणार आहे ते मात्र पाहणं फार रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीला इंद्रा राणी मॉर्निंग वॉकवरून आलेले असतात. मस्तपैकी आता इंद्राने रत्ना आईला सांगून ज्यूस वगैरे बनवलेलं असतं. दोघेजण आल्याच्या नंतर ज्यूस वगैरे पितात आणि तेव्हा मात्र राणीच्या ओठांवर हलकीच त्या ज्यूसची मिशी बनते. इंद्रा अक्षरशः हसायला लागतो. अगं काय मिशी लागली ना तुझ्या तोंडाला. राणी बोलते, काय सर, का हसते तुम्ही, कसली मिशी. तेव्हा मात्र इंद्रा तिचा हात आता बाजूला करतो आणि स्वतःच्या हाताने तिची ती ओठ साफ करून देतो. आपण पाहतोय मस्तपैकी इंद्रा राणीचा मूड असतो. सगळं राणी विचारते कोणी केलंय. तेव्हा इंद्रा मात्र म्हणतो, अगं बाहेर जायच्या आधी मी काकींना सगळं सांगितलं होतं. आणि राणी म्हणते, सर खरंच तुम्ही आता इतकं माझ्यासाठी करताय, तुम्ही खरंच माझ्यावर इतकं प्रेम करताय. आता मात्र इंद्रा बोलतो, हे बघ राणी, आता रोजचा टाईम टेबल फिक्स, वॉक करून यायचा आणि इथे बसून वेळ स्पेंड करायचा, आपण दोघांनी गप्पा मारत ज्यूस वगैरे प्यायचा, आणि आता हेच मी तुझ्यासाठी रोज करणार आहे. राणी प्लीज रोज वेळ काढत जा. राणी खुश असते. दोघंही मस्त झोक्यावर बसून गप्पा टप्पा मारत असतात आणि इकडे आनंदाचं वातावरण असतं. प्रेक्षकांनो, तेवढ्यात मात्र तनिषा तिकडून सगळं बघत असते. तिला खूप राग येत असतो की या दोघांचं प्रेम हे मात्र आता जास्त काळ काही टिकणार नाहीये, असा विचार करून तनिषा मात्र मनातल्या मनात हसायला लागते. दुसरीकडे प्रेक्षकांनो, आपण काय पाहतोय, राणी आणि इंद्राचं प्रेम पाहून तनिषाला मात्र फारच जळफळाट होतोय. तिच्या मनामध्ये इतके घाणेरडे डाव चालू होतात ना. आता मात्र इंद्रा इकडे राणीच्या मागे मागे करत असतो. तनिषा त्याला अडवते. इंद्रा थांब, मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचे. इंद्रा बोलतो, बोल ना तनिषा, काय झालं. तनिषा म्हणते, हे बघ, आपल्या कंपनीसाठी मी एक आता सर्वे करणार आहे. आणि इंद्रा मात्र आता विचारतो, काय सर्वे, कसला सर्वे. तनिषा तिची आता सगळी प्लॅनिंग जी आहे ती इंद्राला सांगत असते. तिच्याकडे पाहून तो म्हणतो, तनिषा खरंच तू किती चेंज झालीस ग. आधी फक्त कामच, आणि इकडे मात्र तू आता शांत समजूतदार झालीस बरं का. तनिषा म्हणते, थँक्यू रे बाबा. पण ती मात्र आता इकडे विषय बदलते. इंद्रा तू मात्र खूप बदललायस. इंद्रा गोंधळतो, काय ग, मी कुठे काय बदललोय. अरे हो, आधी तुझ्या आयुष्यात काम महत्त्वाचं होतं आणि आता फक्त राणी तुझी फर्स्ट प्रायोरिटी झालेली आहे. इंद्रा हसतो, राणी हसते आणि तनिषाच्या मनात मात्र पुन्हा एकदा जळकुकडेपणाची भावना येते. इकडे आबा मालती तनिषाबद्दल बोलत असतात. आबा विचारतात, तनिषाची व्यवस्थित काळजी घेत जा, ती पोरगी आपल्या भरोशावर आली आहे. मालती म्हणते, खरंच ती पोरगी ना खूपच गोड आहे बघा. मला तर तिच्यासाठी एखादा आता काहीतरी दागिना म्हणून गिफ्ट आणावं वाटतंय. आबा म्हणतात, अगं दागिन्यापेक्षा मोठं काहीतरी कर. ती आपलं कुटुंब सोडून इकडे राहते की नाही, मग तिला आधी आपल्याला परकं वाटू नये अशी फिलिंग आली पाहिजे, असं वागा. तेव्हा ती म्हणते, हो तिचे सगळे लाड मी करते. हे सगळं तनिषा मात्र ऐकत असते आणि तिच्या आता डोक्यामध्ये नवीनच एक आता प्रेक्षकांनो डाव चालू असतो की आता हे लोक तर माझ्या प्रेमात फसले. थोड्या वेळाने मालती मात्र कॉफी घेऊन येते. इंद्रा तनिषा तिकडे बसलेले असतात. मालती मात्र ब्लॅक कॉफी देते आता इंद्राला. तनिषा म्हणते, बघितलंस, मला तुझी आवड निवड अजूनही माहिती आहे इंद्रा. इंद्रा म्हणतो, हो एवढं जरी तुला आठवतं ना. तनिषा त्याच्याकडे पाहत म्हणते, मग तुला काय आठवतं सांग. माझा आवडता रंग, माझी आवडती जागा, माझं आवडतं काय काय आहे सांग बरं. इंद्राला मात्र अजिबात काही आठवत नाही आहे. तो हसतच म्हणतो, अगं इतकं तर मला काही आठवत नाही आहे बाबा. कुटुंबासारखं वातावरण तुला आवडायचं म्हणजे एन्व्हायरमेंट तुला फॅमिलीयर लागतं एवढं मला माहिती आहे. आता मात्र तनिषा म्हणते, थँक गॉड तुला काहीतरी आठवलं माझ्याविषयी. इंद्रा खरंच तुझ्या बायकोने तुझ्यावर काय जादू केली आहे रे. अगं ती जादूबिदू काही नाही आहे तनिषा, ती प्रेमाची ताकद आहे. ते ऐकून मात्र तनिषाचा राग इतका वाढतो ना, तिचं तोंडच पांढरं पडतं. तिला जाणवतं की इंद्राच्या मनात
त्यांच्यासारखी काही जागा नाहीये. इकडे मात्र महाडिकांच्या घरासमोर अचानक वस्तीतले सगळे लोक जोरजोरात ओरडत येतात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप त्यांचे घाणेरडं बोलणं चालू असतं आणि इतका मोठा आवाज घरातल्या सगळ्यांना ऐकू जातं. तेवढ्यात मालती मात्र बाहेर येते आणि म्हणते, काय रे, काय सकाळी सकाळी सुरू केले तुम्ही? वस्ती आहे का ही तुमची? कुणाचं काही समजत नाही आहे, एक एक करून तरी बोला. कशासाठी एवढा गोंधळ तुम्ही केलाय? ते पाहून तनिषा मात्र म्हणते, वरवर तर ती शांतपणे बघत असते, पण आता ती म्हणते, एक मिनिट, काहीच समजत नाही आहे, एक एक करून बोला बरं. क्षणभर मात्र आता सगळं वातावरण शांत होतं आणि तेव्हा मात्र मालती रागात म्हणते, यांना कधी समजणार? रोज नळावरची भांडणं करायची सवय आहे ह्यांना काय कळणार आहे? आपल्या दारात येऊन तमाशा मला अजिबात पाहिजे नाही आहे. इकडे राणी मात्र येते आणि म्हणते, अरे बापरे, काय झालं? कशाचा गोंधळ चाललाय तुमचा सगळ्यांचा? मालती मात्र रागातच राणीकडे पाहते, बघ ग बाई, कर आता मॅनेज तुझा गोंधळ. तुझ्या वस्तीतले लोक, तुलाच माहिती असेल काय झालं त्यांचा गोंधळ ते. असं बोलून मालती मात्र तिकडून निघून जाते. राणीला काहीच समजत नाही आहे. तनिषा मात्र इकडे आता बस नुसती बघत असते आणि आग लावायचं काम करत असते. मालती घरात निघून गेली. मालती खूप संतापलेली असते. ती बोलते, इतके दिवस शांतता होती, आता परत आपल्या घरासमोर तेच ते भांडण का? मुद्दामून तिच्याजवळ आता तनिषा जाते. आंटी, काय झालं? तुम्ही रागावलात का? मालती मात्र आता सगळा प्रकार तिला सांगते. तनिषा म्हणते, हे बघा आंटी, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, पण आंटी, महाडिक घराण्याची एक आता प्रतिष्ठा आहे ना, एक इमेज आहे. अशा लोकांसमोर आता घरात येऊन यांनी जर गोंधळ घातला तर अवघड आहे. इकडे मात्र राणी वकील आहे, तिला मदत करावी लागेल, पण या घरची शिस्त मोडायला नको ना. तनिषाने मात्र प्रेक्षकांनो हळूचकन आता इकडे आग लावलेली असते आणि मालतीच्या मनात मात्र बरोबर आता इकडे चालू झालेलं असतं, कारण मालती मात्र थोडीशी हलक्या कानाचीच आपल्याला दाखवली गेली आहे. इकडे आता इंद्रा येतोय. इंद्रा येताना आता तनिषा बघते आणि लगेच तनिषाचा टोन मात्र चेंज होतो. आता मात्र कोर्ट वेगळं, घर वेगळं. इंद्राला काही कळत नाही ग. इंद्रा आपला बोलता बोलता बाहेर येतो. त्याला वाटतं आई खरंच नाराज आहे आणि राणी मात्र आता इकडे शांतपणे लोकांचं म्हणणं ऐकत असते. ती आता आवाजात, थंड आवाजात म्हणते, तुम्ही शांत राहा, मी तुमची वकील आहे ना, मी सोडवते तुमचे भांडण. एक एक करून सांगा बरं. सूर्यादादा मात्र म्हणतो, राणीताई, मी आता या बाईला, या नऱ्याला 500 रुपये दिले होते, त्याने मला परत केले नाही हो. खोटं बोलतोय, मी पैसे परत केलेत राणी, मी पैसे घेतले पण परत केले. राणी मात्र म्हणते, ए बघा, आता तुमच्या दोघांपैकी एक जण तर पक्क खोटं बोलतोय ना, मग सांगा आता तुम्ही कोण खोटं बोलताय? राणी पुढचा प्रश्न जेव्हा विचारते, सूर्यादादा पैसे कधी दिले तुम्ही? काही पुरावा वगैरे आहे, काही प्रूफ आहे? तेव्हा आता ती नऱ्याकडे वळते आणि म्हणते, पैसे परत केलेस ना तू, मग तुझ्याकडे काही पुरावा आहे का? असेल तर सिद्ध कर बाबा, जर नाही तर मूळ रक्कम आणि वरचं व्याज दोन्ही तुला द्यावं लागेल. आता व्याजाचं नाव ऐकता त्याचा चेहराच पडतो. नाही ग, माझ्याकडे व्याजाला विजाला काही पैसे नाही आहे राणी. राणीमध्ये हसते, म्हणजे अजून तू मुद्दल पैसे दिलेले नाही आहे. एका मिनिटात प्रेक्षकांनो राणीने मात्र त्यांचं भांडण सोडवलेलं असतं. सगळे राणीचा जय जयकार करतात. खरंच आपली हुकुमाची राणी एका मिनिटात सगळं सत्य बाहेर काढलं तिने. आणि इकडे मात्र नऱ्या खाली आता मान खाली घालून त्याला लाज वाटते. उधार घेणं चुकीचं नाही आहे रे, पण आता ती उधारी वेळेवर परत करणं हीच माणसाची खरी ओळख असते. दोन्ही हात मिळवून आता मात्र त्यांचा वाद संपून जातो. प्रेक्षकांनो इंद्रा सगळं बघत असतो आणि त्याला आता खूप छान वाटतं. तो म्हणतो, आता तनिषा बघितलंस का, यामुळे मी राणीवर प्रेम करतोय. एक हुशार, प्रामाणिक आणि न्यायासाठी, गरिबांसाठी लढणारी माझी राणी आहे. आता मात्र त्याच्या डोक्यात एक मस्त कल्पना येते, काही करून आता राणीसाठी ऑफिस करायचं. तो लगेच आता गोट्याला फोन करतो की राणीसाठी आपल्याला सरप्राईज करायचं आहे. थोड्या वेळाने आता नेमका राणीला सरस्वतीचा फोन येतो. राणे, थोडे येऊन जा बरं, मला काम आहे. तेव्हा राणी इंद्रजित सरांना विचारते, सर मी जाऊन येऊ का? इंद्रा मात्र तिला हो म्हणतो. इकडे मात्र इंद्रा तिला एवढ्या सहज कसा हो म्हणला याचं राणीला थोडंसं हे वाटतं. तिला काहीतरी गडबड वाटते, पण राणी आता निघून जाते. तनिषा मात्र म्हणत असते, काय रे, काय एकटा एकटा हसतोयस तू? इंद्रा म्हणतो, बघ, राणीसाठी मी एक सरप्राईज करणार आहे आणि मला मात्र तुझी मदत हवी आहे. स्वतःचा तिचा वकिलीचा जो काही आता व्यवसाय आहे, जे काही आहे, त्याच्यासाठी मला ऑफिस करायचं आहे. तनिषाचं प्रेक्षकांना तोंडच पांढरं पडतं. आता ती म्हणते, ठीक आहे, मी करते तुला मदत. आणि राणी मात्र जितकी आता इकडे वर जाईल तेवढं तिला खाली ओढण्यामध्ये जो आनंद आहे ना, ते विचार करून तनिषा आता इंद्राला मदतीला होकार देते. नवीन टेबल, इंटेरियरचं काम, कायद्याची पुस्तकं, सगळं आणि राणीच्या नावाची मस्त पाटी
ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक अशी पार्टीसुद्धा त्याने आता बनवली आहे. सगळे आता महाडिक फॅमिली राणीची वाट पाहतात. राणी सरस्वतीने बोलावले म्हणून माहेरी गेलेली असते. ती आल्या आल्या इंद्रा तिचे डोळे बंद करतो. सर अहो काय चाललंय, का माझे डोळे बंद केले? इंद्रा म्हणतो थांब ग 2 मिनिट, चल तू पुढे पुढे चल. आता मात्र राणीचे डोळे उघडतात. तेव्हा स्वतःचं नाव प्रेक्षकांनो त्या ऑफिसमध्ये राणी एंट्री करते आणि तिचे आनंद अश्रू वाहायला लागतात. आनंद अश्रू तिची इतकी काही वाहतात की इंद्र सरांनी माझ्यासाठी एवढं केलं, माझं स्वप्न पूर्ण केलं. राणी खूप इमोशनल झालेली असते. सगळे आता ते सगळे आशीर्वाद देतात. सगळे तिच्या स्वागताला टाळ्या वाजवतात. सगळे त्यांचा आनंद आता सेलिब्रेट करतात. पण तनिषाचा चेहरा मात्र आता पूर्णपणे बदललाय. ऑफिसमध्ये येता येता तनिषाने तिच्या नेम प्लेटवर अशी काही बुक्कीच मारलेली असते ना की तिची नेम प्लेटच क्रॅक होते. इकडे मात्र या घरात मी पाहुणी म्हणून नाही तर या घराची मालकीन बनायला आले. इंद्रा तू एक ना एक दिवस माझा होशील. आणि तिच्या डोळ्यामध्ये मात्र या दोघांविषयी खूप राग आपल्याला दिसतोय प्रेक्षकांनो. इकडे मात्र तनिषा आता नेमकं काय करणार आहे, महाडिक कुटुंबामध्ये येऊन काय गोंधळ घालणार आहे, कुटुंबामध्ये पूर्ण फूट पाडण्यात ती खरंच आता सक्सेसफुल होणार का? तुम्हाला काय वाटतं? हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.